सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं नारायण राणेंबद्दलचं एक ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। आपल्या सोबत त्या आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। इंग्रजी प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचं उत्तर त्यांनी हिंदीमध्ये देण्याचा प्रयत्न केला, पण प्रश्न वेगळा होता, उत्तर वेगळं होतं। मग पुन्हा एकदा जे सभापती होते त्यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला। या सगळ्यांचा आता व्हिडिओ जो आहे तो व्हायरल सुद्धा होतोय, काय म्हणाल? तो व्हिडिओ मी जेव्हा बघितला तर पहिल्यांदा म्हणजे त्या माणसाने विचारलेला प्रश्न हा त्यांनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला आणि खरं तर तसं विचारण्याची गरजही नाहीये, आपण आपल्या हिंदी भाषेतही बोलायला हवं, पण त्यांनी तो इंग्लिशमध्ये विचारला आणि नारायण राणेंना बहुतेक तो कळला नसावा। आता कळला नाही तर त्यांनी सरळ सरळ त्याचा अर्थ विचारून मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं होतं। तो प्रश्न असा होता की बाबा तुम्ही एमएसएमईच्या कामगार क्षेत्रातल्या भल्यासाठी त्यांच्यासाठी काय करणार आहात, कामगार कल्याणासाठी काय करणार आहात। आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती होतं की कोणतरी प्रश्न विचारणार आहे म्हणून एक स्टिप्युलेटेड लिहून आणलं होतं त्यांनी आणि ते धडाधड वाचायला लागले। तेव्हा त्यांना अध्यक्षांनी पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही चुकीचं उत्तर देताय, प्रश्न अमुक अमुक होता। तर म्हणाले त्याच्यात काय झालं, हे जर झालं तर कामगारांचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटणार आहेत। म्हणजे हे जे ते बोलले ते अतिशय धक्कादायक बोलले। खरं तर मला असं वाटतं नारायण राणे त्या ह्याच्यासाठी एमएसएमई सेक्टरसाठी बिलकुल वेळ काढत नाहीयेत, त्यांचं सगळं लक्ष महाराष्ट्रातच आहे। आणि खरं तर 634 लाख एमएसएमईज म्हणजे ज्याच्यात सूक्ष्म छोट्या आणि मीडियम साईज कंपन्या येतात, 634 लाख आहेत आपल्या देशात आणि त्यांचे मंत्री जर असं उत्तर देत असतील संसदेत तर अतिशय म्हणजे दुर्दैवी आहे। आणि खरं तर नारायण राणेंनी त्याच्यासाठी भरपूर वेळ काढायला हवा आणि नसेल होत तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा। हे असं जे आपलं चित्र, असं हास्यास्पद चित्र जे एकदा नाही अनेक वेळा ते करून घेतात, त्याच्यावरनं त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या सेक्टरसाठी किंवा त्यांच्या त्या मंत्री पदासाठी ते सगळ्यांनाच दिसतंय। पण यात जोडून तुम्ही असं पण म्हटलंय की नुसती दादागिरी करून चालत नाही, तर दादागिरीचा अर्थ काय? नाही, त्यांना ते मंत्रीपद का दिलं गेलंय, त्यांना भाजपद का घेतलं गेलंय, तर फक्त दादागिरी करायला आणि ठाकरेंविरुद्ध बोलायला। तर आज जे आपल्याला दिसतंय की बाबा ठाकरेंविरुद्ध ते काय आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव काय अफाट काय काय बोलत असतात, म्हणून मी म्हटलं होतं की नुसती दादागिरी करून आणि नुसतंच मिरवून चालत नाही। त्यांचे ते नितेश राणे पण जे म्हणाले की आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, ही असली दादागिरी करून चालत नाही। मंत्र्यांनी अतिशय बुद्धिमान असायला हवं, त्यांनी त्यांचं जी बुद्धी आहे ती त्या विषयासाठी वापरायला हवी आणि देश कल्याणासाठी काम करावं, हे नुसतेच तोंडाच्या वाफा सोडू नयेत। ताई, आता बोललं जातं, एक चर्चा अशी पण आहे की नारायण राणे अंजली दमानिया यांच्या रडारवर आहेत, यात किती तथ्य आहे किंवा या ज्या चर्चा आहे याकडे कसं पाहता? सगळे जेवढे भ्रष्ट आहेत ना त्यांच्या ते नेहमीच माझ्या रडारवर असतात आणि प्रत्येकाविरुद्ध मी बोलत राहते, लढत राहते आणि लढत राहणार। नारायण राणेंचा पण भ्रष्टाचार आहे असं म्हणावं, लवकर बाहेर येईल तुमच्या माध्यमातून? नाही, मीच कशाला, त्याच्यासाठी किरीट सोमय्यांनी 300 कोटीचा त्यांनी भ्रष्टाचार केला आणि ती अविघ्न नावाची जी बिल्डिंग आहे त्याच्यात त्यांनी तो पैसा लावला असं किरीट सोमय्या म्हणत होते। आता ते बहुतेक ते विसर पडला असेल त्यांना, आणि त्यांना सगळे जे भाजपमध्ये येतात त्यांच्या विरुद्धचे सगळे ईडीच्या चौकशा बंद, सीबीआय चौकशा बंद आणि त्या घटनेचा सुद्धा यांना विसर पडतो, ही एक गंमतच आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी नारायण राणे यांनी त्या पदाचा राजीनामा द्यायला हवा जर त्यांना एमएसएमईचे विषय कळत नसतील तर, असं भाष्य केलेलं आहे। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।